ह्या जवळजवळ 300-400 वर्षापूर्वीच्या विरगळ आहे त्या. म्हणजे पूर्वी कशी आक्रमण व्हायची त्यावेळी ती जी शत्रू आहे तो काय करायचा, म्हणजे आपली गाय वगैरे जी आहे त्यांची हत्या करायचा. म्हणून मग काय व्हायचं की महिला पुरुष वगैरे ते आपले जनावरं वगैरे आहेत, मग त्यांचं संरक्षण व्हायसाठी त्यांच्या संग लढायची. आणि त्यावेळी मग ती काही जण वीरगती म्हणजे मरण पावायची. मग मरण पावले की त्यांच्या स्मरणार्थ ह्या अशा विरगळ असायच्या. तर याचं कसं ह्या इथं ही दिसते गाय वगैरे दिसत्या आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी ह्या महिला लढलेल्या आहेत त्या. तर ह्या इथं महिलांची चित्र दिसते, ती हातात तलवार ढाल वगैरे आहे. आणि मग पुन्हा मेल्यानंतर पुन्हा मग ती स्वर्गवासी झाली, तर त्याच्या स्मरणार्थ ही असं पिंड आहे. म्हणजे थोडक्यात ही ह्या जनावरांच्यासाठी युद्ध केलं, इथं ह्या महिला दाखवल्या त्या, आणि इथं स्वर्गवासी झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ ही काढलेली अशी विरगळ आहे. तर हा आहे हँगर. म्हणजे पूर्वी वाडं वगैरे होते, तर त्या वाड्यात आता जसं स्टील वगैरे याचं हँगर आहे, तसं ही पूर्वीचा लाकडी हँगर आहे. याला 2 असं भिंतीला मोडून लावायचं, हे असं राहणार. असा हा एक हँगर हँगर आहे. त्याच्यानंतर ही घड्याळ आहे, जुनं घड्याळ आहे. त्याच्यानंतर हा एक पंप आहे, जे पाईप असायची. तर आता पाईप असते, पण पूर्वी कसं असायचं, पुंगळीला ही डायरेक्ट लावायचं, असं फिरवायचं आणि अशी हवा मारायची. हा हँगर आहे. पूर्वीच्या काळी असायचा, वाडं वगैरे असायचं, तर त्या वाड्यात असा कपडे अडकवायला हे असा हँगर असायचा. जसं आता वेगवेगळ्या धातूचा येतं, म्हणजे स्टीलचा येतं किंवा प्लॅस्टिकचा येतं, तसा हा पूर्वीचा लाकडाचा हँगर कपडे अडकवायचा. त्याच्यानंतर हा एक पंप आहे, सायकलचा पंप. म्हणजे आता कसं पंप आहे तर पाईप आहे त्या आणि हवा मारायची. तर हा पूर्वीचं कसं ह्यात पुंगळी आणि फिरवायचं, फिरवल्यानंतर अशी हवा मारायची, मग हवा बसणार, असा हा पंप आहे. त्याच्यानंतर हा एक पंप आहे, हा रॉकेलचा पंप आहे. म्हणजे पूर्वी कसं 15 लिटरचा डबा मिळायचा रॉकेलचा, पूर्वी स्टोव आणि सगळं दिवं वगैरे हे असायचं, तर कंदील वगैरे. तर त्याच्यात म्हणजे त्या डब्यातनं रॉकेल काढण्यासाठी हा रॉकेलचा पंप आहे. हा एक ग्रामोफोन आहे. असं वेगवेगळ्या प्रकारचं छोटं मोठं एक 12-13 ग्रामोफोन आहेत. त्याच्यानंतर एक ही कॉर्डलेस आहे, म्हणजे लँडलाईन फोन होतं. त्या लँडलाईन फोन कसं घरातच असायचं, पण पुन्हा हळूहळू कसं झालं बाहेर, म्हणजे थोडं अंतरावर ही असं कॉर्डलेस चालायचं. म्हणजे घरातून बाहेर गेलं की असं बोलायला यायचं, ही असा कॉर्डलेस. त्याच्यानंतर पुन्हा मोबाईल आले. त्याच्यानंतर ही एक जुनं मच्छी मारायचं पंप आहे, हा एक पंप आहे. त्याच्यानंतर ही लोकर, मेंढराची लोकर कातरायची ही अशी कातर आहे. त्याच्यानंतर हे आपलं चाळ आहे, म्हणजे पेरायसाठी हे असं वापरायचे. हे असं फार जुनं हे एक असं चाळ आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारचे हे चाळ आहे. तर हरिण काळविटाची ही अशी वेगवेगळी शिंग आहे ती. स्टॉप. आता म्हणजे प्लॅस्टिकच्या बाटल्या आहेत, म्हणजे खोबरेल तेलाच्या. तसं ही पूर्वीचा डबा आहे, इथं पोस्टमॅन लिहिलं आहे. हे असा डबा मिळायचा आणि ह्यातनं खोबरेल तेल काढायचं. ही असा एक जुना डबा आहे खोबरेल तेलाचा. बैलगाडीच्या साप्त्या, त्याच्यानंतर ही छत्री आहे आणि छत्रीला म्हणजे कवर आहे वरनं, अशी ही एक जुनी छत्री आहे. त्याच्यानंतर दोरखंड तयार करायचं, ही बीसी समाज वगैरे पूर्वी दोरखंड करत होतं, त्याचं एक ही साहित्य आहे. त्याच्यानंतर हा फार जुना मीटर आहे लाईटीचा. त्याच्यानंतर ही एक गोफण आहे, अशी पूर्वी असायची पाखरं राखायसाठी, पिकावरची पाखरं घालवायसाठी अशी गोफण वापरली जायची.
त्याच्यानंतर हा एक लांबण दिवा येतं, म्हणजे कायम तेवत राहतोय हा असा लांबण दिवा. तिथं तो एक गळ दिसतोय. पूर्वी जनावरं वगैरे किंवा आपलं कळशी वगैरे आडात पडायची तर ती काढण्यासाठी हा असा गळ वापरायचे. त्याच्यानंतर ही चिमणाळ आहे, म्हणजे पूर्वी पाळणं ही असायचं तर ती लाकडी पाळणा, तर त्या पाळण्याच्या वर ही असं बांधलं जायचं. ह्यात चिमणी आहे त्या, मग पाळणा हल्ला की ती चिमणी अशा हलत्या त्या, मग ते म्हणजे लहान मुलं ही शांत व्हायची. ते हे वेगवेगळ्या प्रकारचं कॉईन बॉक्स आहे. तर हा एक, त्याच्यानंतर इथं 2 आहेत आणि ही सगळं लँडलाईन फोन आहेत. तर हा एक लँडलाईन फोन असा आहे, डायल करायला लागायचं, जी पहिल्यांदा कोड आणि पुन्हा नंबर असेल ती दाबायचा. फोन लागणार हे असं वेगवेगळ्या प्रकारचे लँडलाईन फोन आहेत. ही मशाल आहे, म्हणजे पूर्वी कसं मशाल आणि तिची तर कसं युद्ध वगैरे करायचं झालं की रात्री अपरात्री घोड्यावरून प्रवास करायला लागायचा. तर त्यावेळी कसं असायचं, ह्याला फडकं गुंडाळायचं आणि ह्यात तेल असायचं, ह्यात तेल ओतायचं आणि अशी घेऊन जायची, अशी ही मशाल आहे. त्याच्यानंतर ह्या पाण्याच्या अशा वेगवेगळ्या बुदल्या आहेत. चलो, तर आपण आता इकडं ह्या रेडिओ टेप वगैरे ह्या विभागात आलोय. टेप, रेडिओ, फिशार, DVD, पुन्हा वॉकमन वगैरे ही असं ह्या वस्तू आहेत इथं. तर ही पूर्वी कसं अशी क्रेज असायची एकदम जुनं, तर अंब्रेला असं ही अडकवायचं, कानात ती 2 हेडफोन घालायचं आणि याचा हे असं कॅसेट असणार, ह्यात कॅसेट घालायचं आणि आपणाला पाहिजे ती गाणं असं ऐकायचं. हे असा वॉकमन आहे. असं इथं वॉकमनचं बरंच प्रकार आहेत. त्याच्यानंतर ही TV आहे त्या छोट्या. त्याच्यानंतर ही विशार असायचा, विशार नंतर पुन्हा DVD वगैरे हे सगळं आलं, पण विशार असा असायचा आणि त्याच्यात ही असं कॅसेट घालायचं. आणि ह्या विशारची अशी मोठी कॅसेट असायची पूर्वी, हे असं ह्यात घालायचं. तर ही विशार. त्याच्यानंतर मग ही DVD वगैरे अशा वस्तू आल्या. आणि मोठ्या रेडिओपासून असा एक छोटा रेडिओ सुद्धा आहे. ही वाघनख आहेत. हा टाईपरायटर आहे स्मिथ कोरोना कंपनीचा, अत्यंत जुना आहे हा आणि परदेशातला हा आहे. त्याच्यानंतर इथं असं वेगवेगळ्या प्रकारचं हुक्का आहे. ही काटवट म्हणजे आपलं भाकरी वगैरे पीठ मळायसाठी ही अशी काटवट असायची. त्याच्यानंतर ही डबा येतं बिस्किटाचं, म्हणजे परदेशातनं यातून अशी बिस्किटं यायची, हे असं डबा येतं. त्याच्यानंतर हा एक ह्याला नळा म्हणते ती, म्हणजे आपली बैलगाडी वंगायसाठी ह्याचा असा वापर केला जायचा. हे असं ह्याला फडकं असणार, त्यात बुडवायचं आणि वंगायची अशी बैलगाडीचा नळा. लाकडी उंदरं पकडायचा हा पिंजरा आहे, हा एक आहे. त्याच्यानंतर इथं हा एक आहे असा. वगैरे सगळं आहे.
इथं खुंट्या आहेत या खुंट्या. त्याच्यानंतर पहिलं कसं असायचं, आपणाला जी गाणं ऐकायचं आहे ते आपण काय करायचं, असं भरून आणायचो. तर ती कसं असायचं, त्यांना आपण यादी द्यायची गाण्यांची आणि मग तो आपणाला रेकॉर्डिंग करून द्यायचं. त्याचा हा टेप आहे, म्हणजे 2 इकडं चालू, इकडून रेकॉर्डिंग होणार, हे असा टेप आहे. झालं. कटिंग करत करत घ्या, तुम्हाला सांगतो मी. सांगू माहिती, हा पोपटाचा पिंजरा इथे एक आहे, तिकडे एक आहे. आता माहिती सांगतो हिची. तर हा रेडिओ आहे, जवळजवळ 60-70 एक वर्षापूर्वीचा रेडिओ आहे. तर ह्याला आता बंदूक वगैरे रायफल आपणाला जर ठेवायची असली तर परवाना लागतो. तर तसा हा रेडिओसुद्धा चालवायला परवाना लागायचा, म्हणजे परवानगी घ्यायला लागायची. तर असा हा जवळजवळ 70 वर्षापूर्वीचा हा रेडिओ आहे. झालं. तुमच्या कलेक्शनमध्ये कवा राहतो? ही एक लहान मुलाचं असं खेळणं आहे. ही एक असं हातात धरायचं हे असं जुनं खेळणं आहे. त्याच्यानंतर ही सर्वात महत्त्वाची ही एक वैशिष्ट्यपूर्ण इथं वस्तू आहे, ढेकण्या. तर ढेकणे म्हणजे काय असायचं, पूर्वी धाब्याची घरं असायची. तर धाब्याची म्हणजे मातीनं सारवलेली घरं, आणि त्यात ढेकणं असायची. तर ती ढेकणं पकडायसाठी ही अशा पट्ट्या ही करायच्या, म्हणून याला ढेकणे म्हणते ते. तर कसं करायचं, आपण संध्याकाळी झोपताना अंथरुणाच्या कडेने अशा पट्ट्या हांतरायच्या. ढेकून असा वरनं भिंतीवनं येणार, आपणाला चावणार वगैरे, रक्त पिणार. रक्त पिला की तो सुस्त होतोय, सुस्त झाला की मग जरा थांबणार. तर थांबत होता कुठं, हे असं. त्याच्यानंतर अंडी फोडल्यानंतर आपण हां ठीक आहे, असं. त्याच्यानंतर ही पाण्याची डोणी आहे, ही डोणी म्हणजे पाणी साठवायचं दगडाचं. हां. त्याच्यानंतर ही पोळपाट लाटणं वगैरे ही हिथं असं वेगवेगळ्या प्रकारचं ही कंदील आहेत, बत्त्या आहेत, दिवा आहेत. तर हा जो कंदील आहे तो रेल्वेत सिग्नल दाखवायचा पूर्वीचा कंदील आहे. आता इलेक्ट्रॉनिक्स आलं सगळं, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स ह्याच्यावर लाईट आली गेली वगैरे ते आहे. पण पूर्वी कसं हा रेल्वे कंदील घ्यायचा आणि उभा राहायचं. तर ते कसं लाल, तिथं 2 कळ आहे, त्या इकडं कळ केली ओढली की लाल, आणि इकडं ओढली की हिरवं होणार, म्हणजे. आणि त्या सिग्नलवरच रेल्वे पूर्वी जात होते. त्याच्यानंतर हे असं वेगवेगळ्या प्रकारच्या बॅटऱ्या आहेत. हा सायकलचा डायनामा, हा हे दिसते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्या आहेत. आणि ही लहान मुलांची खेळणी जुनी. त्याच्यानंतर हिथं अशा वेगवेगळ्या विळ्या आहेत, म्हणजे एका वेळीचं जवळजवळ 7-8 उपयोग व्हायचं, म्हणजे वेगवेगळं कापणं, खिसणं वगैरे असं. हे खिसण्या विळ्या वगैरे आहेत. त्याच्यानंतर ह्या सगळ्या अशा पळ्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. अशी एक एवढी जवळजवळ 6-7 बल, म्हणजे मसाला मावायचं सेल, एवढी अशी लांबडी ही बॅटरी. त्याच्यानंतर हे अशा वेगवेगळ्या वगैराळ पाळ्या ही इथं आहेत. ही एक स्टॅपलरच आहे. हा स्टॅपलर आहे. इथं रांगोळी काढायचं एक साहित्य आहे. ही स्टो आहे गॅसचं, इथं वेगवेगळ्या प्रकारचं. याचं वेगवेगळ्या प्रकारचं टाईपरायटर आहेत, हातानं टायपिंग करायचं. ही वेगवेगळ्या प्रकारचं इथं हातपंखा आहेत, एक 15-20 हातपंखा आहेत हे असं. त्याच्यानंतर इथं कौल आहे, ती म्हणजे कौलारू घरं होती ती पूर्वीची, तिची इथं कौलं ठेवली होती. काही काचेची कौलं, ही अशी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आकाराची कौलं वापरली जायची, ती ही कौल आहे ती. त्याच्यानंतर आपण ही बघायचं राहिलं, इथं एक हा ऑस्ट्रेलियन कंदील आहे, म्हणजे त्यावर मेड इन ऑस्ट्रेलिया लिहिलेला आहे. तो कुठलं ती झालं. त्या प्रकारचं ग्रामीण भागातलं
दिवा येतं. काही दिवं म्हणजे असं हातानं तयार केलेलं असायचं. हे असं ही दिवा हा सार्वजनिक ठिकाणी लावायचा दिवा आहे. हा सायकलवरचा दिवा इंग्रजांच्या काळातला आहे. ही इंग्रजांच्या काळातलं सार्वजनिक ठिकाणी लावायचा दिवा आहे. त्याच्यानंतर हा आपण जे म्हणतो टेंबा मिरवतो ती हा टेंबा. हे असं वेगवेगळ्या प्रकारचं दिवा येतं. सांगू. त्याच्यानंतर ही पूर्वी म्हणजे जुनं ही होल पाडायची, म्हणजे लाकडाला होल पाडायचं ती ही आहे. असं वाढायचं हे असं. त्याच्यानंतर ह्या खडावा हा लाकडाचाच फोन आहे. त्याच्यानंतर ही सहान म्हणजे गुटी उघडायला, लहान मुलांना गुटी उघडायची. ही इथं दिसते ठाणवी. तिथे एक आहे, त्याच्या पाठीमागे एक ठाणवी आहे. तर ह्याचा उपयोग कसा व्हायचा, आपण संध्याकाळी जेवण करायला लागलो की ह्या ठाणवीवर दिवा ठेवायचा रॉकेलचा आणि कडेला बसायचं या ठाणवीच्या आणि जेवण करायचं. किंवा घरात प्रकाश याच्या ही उंची असल्यामुळं घरात सगळीकडे प्रकाश पडायचा. पुन्हा आपला स्वयंपाक करताना ह्या ठाणवीचा उपयोग होत होता. ही वेगवेगळ्या प्रकारची खेळणी म्हणजे काष्टशिल्प आहे ती. इथे एक घोडा दिसतोय तो मूळ आकार, मूळचाच आकार आहे म्हणून ती एक काष्टशिल्प त्याला म्हणते. शेतात भेटलेला हां मूळच आकार म्हणजे आता ही वेगवेगळ्या प्रकारची ही अशी गजरची घड्याळ आहे ती. पूर्वी लवकर उठण्यासाठी असं टाईम लावायचा आणि लावून ठेवायचं. सकाळ ती बरोबर जेवढं टाईम लावलं आहे तेवढ्या वेळात ती बरोबर उठवणार. ही अशी वेगवेगळ्या प्रकारची गजरची घड्याळ, त्याच्यावरचं ही कवर. आणि ही पूर्वीचं वाळूचं घड्याळ म्हणजे वेळ मोजायला. आता ही छोट्या स्वरूपात आहे. असं मोठे 3-3, 4-4 तास चालणारी वेळ असायची अशी. तर ही 3 मिनिटाचं घड्याळ आहे असं वाळूचं घड्याळ. ही आता वाळू इथून खाली पडते. हां इथं पिचकाऱ्या आहेत त्या, म्हणजे आता प्लॅस्टिकच्या आहेत तशा पूर्वीच्या ही पितळेच्या पिचकाऱ्या आहेत त्या. त्याच्यानंतर अक्षर ही पूर्वी कसं आता कॉम्प्युटरवर आलं पण पूर्वी ही अशी अक्षरं जुळवायची आणि छपाई करायची. ही अक्षर आहे ती प्रेसमधली, प्रिंटिंग प्रेसमधली. ही एक ती दोरखंड तयार करायचा झाला की त्याला पिळा बसवण्यासाठी ही अशी फिरकी एक असायची अशी. ही बोरो, टाक, दौत ही जुन्यातली आहे. ही बोरो ही दिसते. ही टाक म्हणजे बुडवायचं लिखाण करायचं, बुडवायचं लिखाण करायचं, हे असं टाक आहे. त्याच्यानंतर ही एक पर्स आहे. म्हणजे आता जशी ज्वेलरीत पर्स मिळते तशी ही पूर्वीची राजे महाराजांच्या काळातली पर्स आहे आणि ही प्राण्यांच्या शिंगापासून बनवलेली आहे. आणि ही एक घंटा आहे. तर हा सारखा असा आहे की ह्यातनं 4 धागे निघतात. म्हणजे गांधीजींनी स्वदेशीचा नारा दिला की बाबांनो आपल्या आपण सूत कातायचं, आपल्या आपण कपडे विणायची वगैरे. तर त्यावेळी कसं असायचं, हे असं महिला एका हॉलमध्ये असं चरखं घेऊन बसायच्या. 40-40, 50-50 महिला बसायच्या असं चरखं घेऊन आणि सूत कातायच्या. तो हा चरखा आहे. म्हणजे आता काही कलाकारांचे एक खोल्या आहेत त्या मेकअप बॉक्सच्या. तर पूर्वी ही फक्त एवढंच असायचं असं फनेरपेटी, म्हणजे थोडक्यात मेकअप बॉक्स. आणि ही तिची विंचरायची फणी. एवढ्यावरच महिला म्हणजे टिकली लावायच्या, विंचरायचं वगैरे एवढ्यातच असायचं सगळं. ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फनेरपेटी आहेत त्या, म्हणजे थोडक्यात मेकअप बॉक्स. तर ह्याला होल आहे. तर ह्यात दारू भरायची, दारू कुचायची
आणि पेटवून द्यायचा, जी हा जाणार आणि किल्ल्यावर आदळणार आणि किल्ल्याचं नुकसान करणार असा हा तोफगोळा आहे. इथं 2 ज्या इस्त्र्या दिसते तिथे ब्रिटिशकालीन 2 इस्त्र्या येत्या आणि हे अशा वेगवेगळ्या आकाराच्या ही इस्त्री आहेत. त्याच्यानंतर ही एक बाहुली आहे, तर ह्या 2 याच्यावरच ही अशी थरत्या, म्हणजे ह्याला थोडक्यात बॅलन्स सांभाळणारी बाहुली असं नाव आहे. ही वेगवेगळ्या प्रकारचं खलबत्ता इथं. त्याच्यानंतर इथं काय हत्यारं दिसते ही अशी वेगवेगळ्या प्रकारची. ही एक वैशिष्ट्यपूर्ण खुरपं आहे. तर ही खुरपं 50,000 रुपयाला मागून गेलेले होते एक संग्राहक. असं ही एक वैशिष्ट्यपूर्ण खुरपं आहे. त्याच्यानंतर इथं असं वेगवेगळ्या प्रकारचं ही भालं आहेत. ही असं जुन्यातलं पिस्तूल आहे. हे असं वेगवेगळं काय आपण जी रामपुरी चाकू म्हणतो तो हा रामपुरी चाकू आहे. इथं खटका असतोय असा 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 वडला की हे असं निघतंय. हे असा रामपुरी चाकू. त्याच्यानंतर ही चिलखत आहे. चिलखताचा फक्त एक हात आहे, इतकं जड आहे. एवढं सैनिक घालून अंगात युद्ध करत होते. ही प्रदर्शन भरवलं होतं. त्या रॉकेल बंद झालं त्यामुळे ही रॉकेलची मापं हळूहळू बंद झाली. पुन्हा ही मापं आहे ती शेर, 1 शेर 2 शेर वगैरे. त्याच्यानंतर ही आडशिरी, मापटं, चिपटं, निळवं, कोळवं. ही आडशिरी आहे लाकडाची अशी कोरून तयार केलेली, हे आडशिरी. त्याच्यानंतर ही इथं मापटं आहे, हे असं लाकडीच आहे. ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेणच्या बाटल्या गोळा केल्या त्या, म्हणजे आकाराच्या. मंदिर, बूट, चप्पल, पिशवी, आयफेल टॉवर म्हणा किंवा ही खंजीर, अशा वेगवेगळ्या आकाराच्या ह्या अशा बाटल्या आहेत त्या. ही वर दिसते ही ह्याला हंडी म्हणायचं. म्हणजे पूर्वी कसं असायचं, एक सार्वजनिक ठिकाणी ही हंडी लावायची, ह्यात दिवा ठेवायचा आणि त्यावरच भजन कीर्तन वगैरे असं कार्यक्रम चालायचं. तशी ही हंडी आहे. त्याच्यानंतर हा स्टो आहे, गॅसचा स्टो. ही जी आपण जुनं मराठी चित्रपट वगैरे बघतो त्यात ही वरात चाललेली असते आणि वरातीच्या पुढं ही अशी गॅसची बत्ती घेऊन उजेडासाठी माणूस चाललेला असते, अशी ही गॅसची बत्ती. त्याच्यानंतर हा मोठ्या स्वरूपातला शेवगा आहे, हा दिसतोय. हा शेवाळ्या करायचा ती तिथं पाट दिसतोय. ही ब्लॅक अँड व्हाईट फोटो धुतल्यानंतर वाळवायची ही मशीन आहे जुनी. ही ब्लॅक अँड व्हाईट फोटो धुतल्यानंतर वाळवायची मशीन. इथं हा एक चरखा आहे, असा आवाज येतोय. त्याच्यानंतर ही बंदूक आहे आणि सर्वात महत्त्वाची ही गुर्ज गदा तलवार आहे. तलवारी आहेत पण ही तलवार शक्यतो जास्त अशी भेटत नाही, म्हणजे बघायला मिळत नाही. तर ह्याला असं पाता येतं आणि ही कारी असणार, म्हणजे आता ही ह्याचं कारी नाही, ही पातं असा फटका मारायचा. ही अशी ही गुरुज गदा तलवार आहे, दुर्मिळ. ही दांडपट्टा आहेत, काही गुप्ते आहेत. ही एक असं पूर्वी साप वगैरे असायचं तर ती मारायला ही असा भाला असायचा, हा भाला आहे. या तिथं ती घरावरती शोसाठी ती वापरायची, असं फिरतंय ती. त्याच्यानंतर तो 40 लिटर पाणी मावले एवढ्या मोठ्या बाटल्या आहेत त्या. हा एक ग्रामोफोन आहे. ही अंडी उभवायचं यंत्र, म्हणजे ब्रिटिश काळ इंग्रजांच्या काळातलं ही अंडी उभवायचं यंत्र. म्हणजे ह्यात अंडी ठेवायची आणि ठराविक एक 20-25 दिवसानं पिल्ली निघणार, हे असं अंडी उभवायचं यंत्र आहे. त्याच्यानंतर ही बाटली कॅन, यात जवळजवळ कितीतरी लिटर पाणी मावतंय ती, म्हणजे तेल, त्याचं ही कॅन आहे. आणि हा रेडिओ आहे. ह्या रेडिओला सुद्धा पूर्वी कसं, आता जसं गॅसचं कार्ड आहे तसं पूर्वी गॅसचं कार्ड असायचं, म्हणजे परवानगी लागायची. हा रेडिओ जरी चालू करायचा झाला तरी आपणाला परवानगी लागायची. म्हणजे थोडक्यात कसं,
बांबू लावायचा आणि वरच्या टोकापासून वायर आणायची, तांब्याची तारण ह्या रेडिओमध्ये लावायची आणि मगच हा रेडिओ चालू होत होता. आता जसं गॅसचं कार्ड आहे तसं पूर्वी पोस्टमॅन येणार आणि त्या गॅससारखं म्हणजे कार्ड आहे त्या कार्डावर शिक्क मारणार, म्हणजे रिचार्ज मारणार थोडक्यात. मग 3 महिन्याचा 4 महिन्याचा असा ते पोस्टमॅन येणार आपल्या घरी, ज्याच्या घरी बांबू आहे तिथे येणार, ते घरी जाऊन बघणार, बाबांनो हिने रिचार्ज मारलाय वगैरे नाही मारलाय. तर मारला असला तर ठेवणार, नसला मारला तर मग ती बांबू काढून टाकायची, ती परवानगी होती त्यासनी. तर असा रेडिओ लावायला सुद्धा परवानगी लागायची. त्याच्यानंतर ही शाळेतलं आपलं खेळणंच आहे थोडक्यात, मनी मोजायचं. हां वेगवेगळ्या प्रकारची कुलपं आहे ती, काही कुंभारी कुलपं, काही अशी लोहारानं तयार केलेली हातानं याची कुलपं आहे ती. इथं शोधणी दिसते ती वेगवेगळ्या प्रकारची, चहा शोधायची ही शोधणी आहे ती. त्याच्यानंतर इथं जी खाली दिसते ही शिलाई मशीन आहे, म्हणजे हातानं शिलाई करायची. ही रहाट वगैरे आहे, पाणी वर काढायचं, पाणी शेंदायचं. त्याच्यानंतर ही आपल्या ग्रामीण भागातलं वैभव, थोडक्यात ही जी उतरंड दिसत्या ही ज्याच्या घरी जेवढ्या उतरंडी तेवढी श्रीमंती असायची. ही अशी उतरंड आहे आणि ह्यातच आपलं साहित्य ठेवायचं, म्हणजे थोडक्यात धान्य दागिनं वगैरे ही ह्यातच ठेवत होती ही अशी उतरंड. ही आता हळूहळू ॲल्युमिनियमची भांडी बंद झाली, आता प्लॅस्टिक आणि स्टील झाल्यामुळे ही ॲल्युमिनियमची काही भांडी आहे ती. इथं जी वजनं दिसते ती 1 शेर 2 शेर पावशेर अर्धा शेर किंवा टोळा, वेगवेगळ्या राज्यांची, म्हणजे वेगवेगळी जी संस्थानं होती त्या संस्थांनं छापलेली काढलेली ही अशी वजनं आहे ती. ह्या काही इथं तागड्या दिसते त्या. त्याच्यानंतर इथं खिसणी आहे त्या खिसण्या, ही स्टँड आहे, कप वगैरे ठेवायचं ही जुनं स्टँड इथं दिसतंय. हा ही शेवगा आहे, म्हणजे इथं भरपूर शेवगा येतं, 15-20 शेवगा येतं. तर ती छोट्या स्वरूपात येतं, तसं ही मोठ्या स्वरूपातला हा एक शेवगा आहे. आणि इथं एक वैशिष्ट्यपूर्ण वस्तू आहे, ही मोबाईल चरखा म्हणून आहे, मोबाईल चरखा. तर ही कसं आपण प्रवास करायला लागलो की त्या प्रवासात बी आपणाला ते सूत काता येत होतं, हे असा मोबाईल चरखा, म्हणजे आपण घेऊन जाऊ शकत होतो, म्हणून ह्याला मोबाईल चरखा असं म्हणते ती. हे असं ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या किटल्या इथं ही वेगवेगळ्या प्रकारचं दिसते ती. ही ग्लास, म्हणजे ही भांडी आहे ती ही सगळी ठोक्याची, म्हणजे हातानं ठोकून ह्याच्यावर ही नक्षी काढलेली आहे म्हणून याला ठोक्याची भांडी असं म्हणते ती. ही असं मोठं ग्लास आहे. इथं ही पातेलं आणि ही वेगवेगळे तांबे आहेत, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला हा तांब्या, म्हणजे महाराष्ट्रात जास्त आपल्या बघण्यात हा तांब्या, असं वेगवेगळ्या राज्यांचं हे असं वेगवेगळं तांबे येतं. इथं हा डबा आहे, ह्या डब्याचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी कसं परकीयांनी आक्रमण केलं की मग ते आपल्या घरात जी काही मौल्यवान वस्तू आहे ते दागिनं आहे ती ह्यात ठेवायचं आणि जमिनीत पुरायचं. हे हा एक तसाच आहे डबा. ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वाट्या, ह्या फुंकण्या, चूल पेटवायसाठी ही अशा फुंकण्या वापरल्या जायच्या, ह्याच्या फुंकण्या आहेत त्या. इथं डबा येतं, हा डबा आहे जेवणाचा डबा आहे, त्याच्यावर वाटे आहे, तिथं चमचे आहे त्या डब्याला. ते असं वेगवेगळं स्टीलचं, पितळाचं, जर्मलचं, पत्र्याचं, हे असं वेगवेगळ्या प्रकारचं डबं. आणि इथे ह्या किटल्या आहेत त्या अशा चहाच्या वेगवेगळ्या किटल्या. आणि ही एक राजे महाराजांच्या काळातली वज्री म्हणायचं, म्हणजे अंग घासायसाठी ह्याचा असा वापर करायची. ही अशी इथं दिसतोय हा शिवकालीन तेल पिणारा दिवा असं म्हटलंय. हा मला कोल्हापुरातनं मिळालेला आहे. तर इथं जो दिसतोय तो शिवकालीन तेल पिणारा दिवा आहे. म्हणजे तेल पिणारा काय म्हटलंय तर तो दगड असा आहे, सच्छिद्र आहे, म्हणजे छोटी छोटी त्याला होल आहे. ती तेल ओतलं की ती आतल्यात पाझरतंय म्हणून त्याला शिवकालीन तेल पिणारा दिवा म्हटलंय. असं इथं दगडी दिवा दिसतोय. हाही एक वैशिष्ट्यपूर्ण दिवाचा आहे. इथं हा दिवा आहे. आणि हळूहळू स्टोव बंद झालं. इथं काही स्टोवचे प्रकार आहेत. इथं त्याच्यानंतर पूर्वी तंबूतला
सिनेमा आपण ते म्हणजे असं जमिनीवर बसून पूर्वी बघायचो तंबूतला सिनेमा, तर त्याच्या ज्या रील यायच्या रोल, तर ते म्हणजे सांगली किंवा असा लांबच्या शहरातून आपल्या खेड्यात यायच्या. तर ही अशी पेटी असणार, ह्यात त्या फिल्म असणार आणि ही पेटी एस टीवर टाकून यायची. ही अशी ही अशी फिल्म असायची. तोच प्रकार म्हणायचं. आता इकडं हो का. हां, त्याच्यानंतर ही असं वेगवेगळं आपलं आमटी शेक ही वाढायसाठी असं वेगवेगळं कावळा येतं. ही खाली दिसतंय ही सगळं पानपुडा येतं वेगवेगळ्या प्रकारचं. इथं वेगवेगळ्या प्रकारचं बरंच पानपुडा येतं. ह्या बदकाचा आकार आहे किंवा आंबेसिटरचा आकार आहे किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचं येतं. तर ही उघडायचं कसा, हिची अशी कळ दाबायची, कळ दाबली की उघडते. आणि इथं खाली पान वगैरे ठेवायचं. आणि ह्या छोटे छोटे ह्याच्यात आहे कात वगैरे, चुना वगैरे ठेवायचं. तसाच हा एक पानपुडा आहे. हिची इथं कळ दाबली की असा उघडते. हे असा हा एक पानपुडा आहे. हे असं वेगवेगळ्या प्रकारचं पानपुडं. इथं फिरकीचं तांबे, म्हणजे पूर्वी बैलगाडीतनं वगैरे प्रवास करायचे लोक, तर ती पाणी सांडोनी म्हणून ही असं वेगवेगळ्या प्रकारचं फिरकीचं तांबे इथं तुम्हाला दिसते. तर फिरकीचं तांबे कसं असायचं, हे असं पाणी प्यायचं. हे असा फिरकीचा तांब्या, ह्याला असं पेचायची. हे असा. पण तर ही एक मसाले डबा, हे असा असायचा पूर्वी जुन्यातला मसाले डबा आहे. असं वेगवेगळ्या धातूचं इथं मसाले डबे तुम्हाला दिसतील. आणि हे पान वगैरे खाल्ल्यानंतर बाहेर थुकायला न जाता घरातच थुकायचं ही साहित्य आहे. ह्याला पिंकदाणी म्हणतात. ही कब्बशीचं स्टँड आहे. ही ती प्राण्याच्या शिंगापासून कलाकृती तयार केलेल्या आहे. त्या इथे एक स्टो दिसतोय, हा ब्रिटिशकालीन स्टो आहे. याचा उपयोग डांबरोड करताना जे बॅरेल आहे डांबराचा, ती ह्यावरून तापवायचा, एवढ्या ताकदीचा हा स्टो आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारचं कॅमेरा इथं जवळजवळ 100 वर्षापूर्वीपासून ही एक ठाणवी आहे. तो छोट्या स्वरूपात चरखा आहे. आणि ही एक मशीन आहे चित्रपटाची, म्हणजे बोलपटाची मशीन, म्हणजे पुढं चित्र दिसणार आणि आपण माईकवर बोलायचं. ती ही अशी घड्याळ आहे. ती झालं. हा ग्रामोफोन आहे. असं वेगवेगळ्या प्रकारचं बरंचसंच ग्रामोफोन आहेत. त्याच्यानंतर ही असं वेगवेगळ्या प्रकारचं कुंकवाचं करंड आहे. इथं इकडं मुसळ, रवी वगैरे ताक घुसळायसाठी ह्याचा वापर व्हायचा. तर हा एक ग्रामोफोन आहे 60-70 वर्षापूर्वीचा. तर ह्यात लाईट वगैरे काही नाही आणि कुठलं काय जास्त काही नाही यात. तर फक्त ही अशी पट्टी आहे. इथं ह्या हँडल फिरवला की ही अशी पट्टी आवळत्या आणि इथं कळ दाबली की ती पुन्हा हळूहळू सुटत्या. आणि जशी सुटल तसं हा म्हणजे चक्र फिरतंय. तर मी तुम्हाला ही चालू करून दाखवतो. पहिल्यांदा हँडल फिरवायचा, म्हणजे ती पट्टी आवळत्या ही अशी, आणि ही कळ दाबली की ही चालू होते, फिरते. तर ही खापराची प्लेट आहे. मेरी कब ऐसा मैंने सोचा था, तुम बिल्कुल ऐसी हो जैसा मैंने
था। जान की महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था। प्रकारच्या ह्या माचीस या वेगवेगळ्या प्रकारच्या काड्याची पेटी आहे त्या 1 पैसे 2 पैसे 16 पैसे 13 पैसे 19 पैसे अशा किमतीच्या 12,500 वेगवेगळ्या प्रकारच्या माचीस आहेत. मग वेगवेगळ्या कंपनीच्या जाहिराती किंवा चित्रपटाच्या जाहिराती किंवा पूर्वी शिवाजी महाराज किंवा देवदेवतांच्या अशा वेगवेगळ्या माचीस निघत होती. ही इंग्रजांच्या काळातली इथं एक माचीस दिसत्या. अशा माचीस आहेत. ही अशी जवळजवळ 5-6 हजार तिकीट आहे. ती इथं ज्ञानेश्वरावर तिकीट काढलेलं किंवा स्वतः माझ्यावर ही तिकीट निघालेलं आहे. खालनं वर यायचं मग मी सांगतो. ही तिकीट आहेत 5-6 हजार असं ही माझ्यावर ही तिकीट काढलेलं होतं पोस्टानं. हे असं कसं घेत आहे बघा. जवळजवळ मला वाटतं 120-125 वर्षापूर्वीची ही पत्र आहे ती. म्हणजे ती इथं पत्र आहे ती वेगवेगळ्या प्रकारची जवळजवळ 100-125 वर्षापूर्वीची. ह्यावर तसं सालसुद्धा आहे. मोडी लिपीतली ही अशी पत्र आहेत. ही नोट आहे त्या म्हणजे आझाद हिंद आपलं सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना काढली त्यावेळी त्यांना पगार ही अशा नोटा देत होती हुंडी म्हणून. ती ह्या नोटा आहे त्या नोटा आहे त्याच्या. आणि ही एक अशी पूर्वी पत्र निघायची जवळजवळ 300-400 अशी पत्र आहेत. मेघदूत पोस्ट कार्ड म्हणजे आपल्या किंवा आपल्या कंपनीची जाहिरात किंवा नेत्रदान महानदान रक्तदान श्रेष्ठदान ही अशा जाहिरातीची ही मेघदूत पोस्ट कार्ड ही अशी आहेत एक 400-500. आणि ही जी दिसते ही फर्स्ट डे कवर आहे. म्हणजे ज्या दिवशी पोस्टाचं तिकीट निघेल त्याच दिवशी फक्त हे असं फर्स्ट डे कवर निघतं हे असं. तर ही शाहू महाराजांचं तिकीट निघालं त्यावेळेचं ही फर्स्ट डे कवर आहे. इथं सगळं आहे त्यांचं म्हणजे ह्या तिकिटाची लांबी रुंदी कोरा किती आहे त्या वगैरे हे असं सगळं त्यांचं. आणि त्यांचं कार्य त्यांनी त्यांचं जन्म मृत्यू आणि त्यांनी केलेलं कार्य ह्या तिकिटामध्ये असतं. ही अशी फर्स्ट डे कवर आहेत. एक वैशिष्ट्यपूर्ण इथं फर्स्ट डे कवर आहे. मग गांधीजीच्या विविध भाषेतल्या धासाई असणारी ही फर्स्ट डे कवर आहे.